नमस्कार. मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा बातमीबद्दल जी महाराष्ट्राच्या सागरी सौंदर्याला एक नवा आंतरराष्ट्रीय दर्जा देणार आहे. राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग हा आंतरराष्ट्रीय मान प्रायोगिक तत्वावर मिळालाय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्र किनारा, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडगर तसेच पालघरमधील पारनाका समुद्र किनाऱ्यांचा या समावेश आहे. राज्यातील 12 समुद्र किनाऱ्यांचे ब्लू फ्लॅग मानांकनासाठी अर्ज केले गेले. त्यातील या 5 किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग म्हणून संधी मिळाली आहे. ब्लू फ्लॅग म्हणजे फक्त सर्टिफिकेट नाही, तर पर्यावरण, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यटनाचा दर्जा दाखवणारा आंतरराष्ट्रीय मान आहे. हा दर्जा जगातील सर्वोत्तम किनाऱ्यांना दिला जातो. राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलाय. त्यापैकी 7 कोटी रुपयांना आधीच हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. या 5 किनाऱ्यांसाठी प्रत्येकी 4 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यापैकी 1.4 कोटी रुपयांचा निधी आधीच वितरित करण्यास सरकारने शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. या पैशातून किनाऱ्यांवर उभारली जाणार आहेत स्वच्छ प्रसाधनगृहे, चेंजिंग रूम, पार्किंग, हिरकणी कक्ष, लाईफगार्ड टॉवर, सोलार लाईट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी सुरक्षित वातावरण. ही कामं 3 वर्षात पूर्ण करणं बंधनकारक आहे आणि सगळं काम पारदर्शक पद्धतीने दर्जा राखून केलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे कोकणातील गावांना आर्थिक बळ, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. किनाऱ्यांवरील दुकाने, हॉटेल्स, गाईड सेवा, स्वच्छता आणि सुरक्षेचे काम ही सगळी जबाबदारी आता स्थानिकांच्या हातात येणार आहे. ब्लू फ्लॅग झेंडा म्हणजे जगभरात ओळखला जाणारा एक सन्मान. आता तो आपल्या किनाऱ्यांवरही झळकणार आहे. हे आपल्या राज्यासाठी खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे. ब्लू फ्लॅग हा जगातील सर्वाधिक मान्यताप्राप्त पर्यावरणीय दर्जा आहे, जो डेन्मार्कच्या फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेमार्फत दिला जातो. 1985 मध्ये फ्रान्समध्ये सुरू झालेला उपक्रम आज 50हून अधिक देशांमध्ये राबवला जातोय. हा दर्जा अशा किनाऱ्यांना दिला जातो जिथे स्वच्छता, सुरक्षा, पर्यावरण शिक्षण आणि व्यवस्थापन या 33 कठोर निकषांचं पालन केलं जातं. धन्यवाद.